संघटनेच्या नेतृत्वात अंगणवाडी बालवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोलन। मुख्य 3 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीत। आंदोलनाला 27 दिवस उलटूनही अंगणवाडी बालवाडी सेविकांचे आंदोलन सुरूच। महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनाचे कर्मचारी 4 तारखेपासून संपावर आहेत। आज त्यांना 27 दिवस झालेत, काम बंद आंदोलन सुरूच आहे। 11 तारखेला नागपूरला सर्वात मोठा मोर्चा काढला, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी 20 तारखेला मीटिंग घेऊन कारवाई करतो, पण अद्यापही सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही। सेविकांच्या मुख्य मागण्या आहेत: वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे, पेन्शनचा GR निघाला पाहिजे आणि नवीन मोबाईल दिले पाहिजेत। अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी बालवाडी यांचे आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थालीनाद आंदोलन करण्यात आले। मुख्य 3 मागण्या पूर्ण न झाल्यास अजूनही तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल। मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असे आयटक संघटनेने सांगितले। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना आयटक 4 तारखेपासून संपावर आहे। आजचा 27 दिवस झालेले आहेत आम्हाला। आम्ही 18 तारखेला नागपूरला सर्वात मोठा मोर्चा काढला, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कबूल केले 20 तारखेला मीटिंग घेतो आणि करतो, परंतु अद्याप आमच्यावर कोणताही निर्णय झालेला नाही। आमच्या मुख्य मागण्या आहेत: वेतन श्रेणी लागू झाली पाहिजेत, पेन्शनचा GR निघाला पाहिजेत आणि नवीन मोबाईल त्वरित दिला गेला पाहिजेत। आम्ही तेव्हापासून प्रत्येक आमदार साहेबांच्या घरी जाऊन बसलो 27 तारखेला। त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिले, त्याच्यानंतर प्रत्येक तहसीलला मोर्चे काढले, ICDS प्रकल्प ऑफिसर मोर्चे काढले, त्यानंतर जेल भरो प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही केलं आणि आज आमचा थालीनाद आहे बुलढाणाला। आणि उद्या 3 तारखेला आम्ही मुंबईला सर्व महाराष्ट्राला अंगणवाडी सेविका मदतनीस पोहोचणार आहे आणि मुख्य या 3 मागण्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही संप माघार घेणार नाही, ही आमची प्रत्यक्षात भूमिका आहे आणि शासनानं आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। एकीकडे काय, आमदार साहेबांना 2,75,148 रुपये मानधन दरमहा आहे आणि अंगणवाडी सेविका 26,000 रुपये करायचं त्यांच्या जिव्हार येऊन राहिलं आणि ही स्पष्ट भूमिका आमच्या अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक आमदाराला विचारली, तुमच्यासाठी का, मग तेव्हा कशा सहाय्य केल्या, मग आज का करत नाही। आणि आमचं झालं नाही तर अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक आमदार साहेबांना सांगितलं, हम जो हमारी हित की बात करेंगा वही देश पर राज करेंगा। जर तुम्ही आमचं काम केलं नाही तर पुढे तुमची गाठ आमच्याशी आहे 4 महिन्यानंतर। ही भूमिका स्पष्ट आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि घेतलेली आहे। सोबतच अशा कर्मचारी पोषण वारेले ह्या आमच्या आयटेकच्या संघटना सर्व आमच्या सोबत आहेत आणि त्यांची सुद्धा मागणी आहे। अशाचा सुद्धा GR काढला नाही, त्यामुळे त्या सुद्धा आम्ही 2-4 दिवसात संपावर उतरणार आहे। ही आमची महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका मदतनीसची स्पष्ट भूमिका आहे।